आज आपण करूया मालवणी पद्धतीचं बळा फ्राय। हे आहे बळा। ह्याला आधी मीठ लावून घेतलेलं आहे आणि नंतर धुतलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त मीठ लावायची ह्याला गरज नाही आहे। आणि हे कोकम आहे, आपल्याकडे कोकम आगळ असलं तर कोकम आगळ वापरावं, नाहीतर मग कोकम थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवावं। हे आहे मालवणी मसाला, मालवणी मसाला। हे आहे हळद। आता आपण हे सगळं एकत्र लावून घेऊ। ही आहे आलं आणि लसणाची पेस्ट। कोणी लावतात कोणी लावत नाही, पण मी मच्छी फ्राय करताना आलं लसूण पेस्ट ही लावते। आता हा आपण आगळ घेऊया। आगळ असलं तर घ्यायचं, माझ्याकडे आगळ नाही आहे म्हणून मी कोकमात थोडा वेळ भिजत ठेवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाला आणि हळद घालूया। त्याच्यानंतर ह्याच्यात थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करूया। आता मी हे मोठ्या ताटामध्ये घेतले आणि हे मी आता लावून घेते त्याला चांगल्या पद्धतीने। असं सगळ्या तुकड्यांना आपण लावून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व तुकड्यांना पेस्ट लावून घेतलेली आहे आणि ती आपण 15 ते 20 मिनिटं ठेवू आणि मग आपण ते भाजून घेऊ, तळून घेऊ। आता तळण्यासाठी मी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं आहे। आता हे बेसन, ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं मसाला टाकते आणि थोडासा त्याच्यामध्ये मी रवा टाकून आधीच घेतलेला आहे आणि थोडंसं आता मी मीठ टाकते चवीपुरतं। अशा पद्धतीने मी हे सगळं त्याला असं मी कोट करून घेणार। अशा प्रकारे हे आपण आता लो टू मीडियम गॅसवर तळून घेऊया। आणि काही जण याच्यात तांदळाचं पीठही घालतात, तर माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे म्हणून मी ह्याच्यात बेसन आणि थोडासा रवा टाकलेला आहे आणि थोडंसं मसाला आणि मीठ टाकून आता मी हे फ्राय करून घेणार आहे। तयार आहे आपला बळा फ्राय।